नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच आरबीआयने कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर लक्ष्मीकांत राव। मे 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आर लक्ष्मीकांत राव यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। कार्यकारी संचालक म्हणून ते ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन आणि माहिती अधिकार कायदा आणि दळणवळण विभाग हाताळतील। यापूर्वी ते नियमन विभागात प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते। त्यांना आरबीआय मध्ये 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे आणि त्यांनी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे नियमन, बँकांचे पर्यवेक्षण आणि ग्राहक संरक्षण यासह अनेक क्षेत्रात काम केले आहे। त्यांनी आरबीआय चेन्नई येथे बँकिंग लोकपाल आणि लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे प्रादेशिक संचालक म्हणूनही काम केले आहे। तर बघा, आरबीआयने कार्यकारी संचालक म्हणून आर लक्ष्मीकांत राव यांची नियुक्ती केलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पवन सिंधी। पवन सिंधी यांना ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे। पवन सिंधी यांना त्यांचे समाजातील उल्लेखनीय योगदान आणि मानवतेच्या सेवेतील समर्पणाबद्दल सन्मानित करण्यात आले। आपल्या भाषणात सिंधी यांनी समाजसेवेचे महत्त्व, गुरु आणि संतांचा आदर करणे आणि एक मजबूत राष्ट्र आणि चांगले भविष्य घडवण्यासाठी समाजसेवेच्या भूमिकेवर भर दिला। तर ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने पवन सिंधी यांना सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला। 10 मे 2024 रोजी व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। यालाच चीफ ऑफ पर्सनल असेही म्हटले जाते। 1 जानेवारी 1989 रोजी त्यांनी भारतीय नौदलात नियुक्ती झाली होती त्यांची। 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक तज्ञ कर्मचारी आणि ऑपरेशनल नियुक्ती दोन्ही किनारी आणि किनारपट्टीवर काम केले आहे। कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये स्पेशलायझेशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक फ्रंटलाईन युद्धनौकांवर विशेषज्ञ म्हणून काम केले आहे। व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांना 1 मे 2024 रोजी भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनवण्यात आले आहे। यापूर्वी दिनेश कुमार त्रिपाठी यांनी 30 एप्रिल 2024 रोजी नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। बघा, नौदल प्रमुख कोण आहेत? तर ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी। नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन आणि भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख आहेत व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला। नेक्स्ट आहे, आशियाई ओपन पिकलबॉल स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 5। 7 मे 2024 रोजी व्हिएतनाममध्ये आशियाई ओपन पिकलबॉल चॅम्पियनशिप 2024 पार पडली। यामध्ये भारताने 3 सुवर्ण आणि 2 कांस्य पदके जिंकली। सचिन पहावा आणि प्रियांका चब्रा यांनी मिश्र दुहेरीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले। महिला दुहेरीच्या खुल्या गटात ईशा लखानी आणि पेईचुआन काओ सुवर्ण पदक पटकावले। पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या अनिकेत पटेल आणि रोहित पाटील यांनी सुवर्ण पदक मिळवले। पुरुष एकेरीमध्ये विजय मेननने आणि महिला एकेरीमध्ये प्रियांका छाबराने कांस्य पदक मिळवून दिले। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने राजनैतिक पासपोर्टवरील व्हिसा माफीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मोल्दोवा। मे 2024 मध्ये भारत आणि मोल्दोवा यांनी एका करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट धारकांना व्हिसाची आवश्यकता नसताना दुसऱ्या देशात प्रवास करण्याची परवानगी दिली आहे। या करारामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंधांना आणखी गती मिळेल। भारत आणि मोल्दोवा यांच्यातील राजनैतिक संबंध 20 मार्च 1992 रोजी प्रस्थापित झाले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO प्रमाणपत्र मिळणारी जगातील पहिली IT सेवा कंपनी कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इन्फोसिस। मे 2024 मध्ये इन्फोसिसला कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापन प्रणाली फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीसाठी प्रमाणपत्र मिळवणाऱ्या जागतिक स्तरावर इन्फोसिस ही पहिली IT सेवा कंपन्यांपैकी एक आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॅनेजमेंट सिस्टीम फ्रेमवर्क AI प्रमाणमध्ये
वर्धित कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वासाठी AI पद्धती आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यास प्रोत्साहन देईल। हे AIMS फ्रेमवर्क इन्फोसिस टॉप रिस्पॉन्सिबल AI सूटचा भाग आहे। इन्फोसिस टॉप रिस्पॉन्सिबल AI सूटचे उद्दिष्ट AI मॉडेल्स आणि सिस्टीमचे जोखीम आणि धोक्यांपासून निरीक्षण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या कॉलिन मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे तो। मे 2024 मध्ये न्यूझीलंडचा डावखोरा फलंदाज कॉलिन मुनरोने सर्व फॉर्मॅटमधील ब्लॅक कॅपसाठी 123 सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। 37 वर्षीय कॉलिन मुनरोने न्यूझीलंडसाठी 65 T20, 57 एकदिवसीय आणि 1 कसोटी खेळलेला आहे। नेक्स्ट आहे, T20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अधिकृत प्रायोजक कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमूल ब्रँड। भारतीय डेअरी कंपनी अमूलने ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये श्रीलंकेच्या पुरुष संघासाठी अधिकृत प्रायोजकत्व हक्क मिळवले आहेत। T20 विश्वचषक 2024 ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि USA मध्ये होणार आहे। अमूलचे प्रायोजकत्व क्रिकेटला चालना देण्याच्या आणि क्रीडा भागीदारी सीमांच्या पलीकडे वाढवण्याच्या तिची बांधिलकीची अधोरेखित करते। नेक्स्ट आहे, अलीकडेच लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आर शंकर रमन। मे 2024 मध्ये लार्सन अँड टुब्रोचे सध्याचे पूर्णवेळ संचालक आणि CFO आर शंकर रमन यांना संस्थेतील त्यांची विद्यमान भूमिका कायम ठेवत अध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे। म्हणजेच लार्सन अँड टुब्रो या कंपनीमध्ये आर शंकर रमन हे पूर्णवेळ संचालक असतील, CFO असतील, तसेच ते अध्यक्षही असणार आहेत। L&T फायनान्स लिमिटेडची स्थापना करण्यासाठी 1994 मध्ये L&T ग्रुपमध्ये सामील झालेले आर शंकर रमन ऑक्टोबर 2011 पासून CFO म्हणून काम करत असताना त्यांच्या भूमिकेत व्यापक अनुभव घेत आहेत। L&T मधील एनर्जी व्हर्टिकलचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष सुब्रमण्यम शर्मा यांना हायड्रोकार्बन, पॉवर आणि ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग आणि डेव्हलपमेंट व्यवसायांवर देखरेख करण्याचे काम एनर्जीचे पूर्णवेळ संचालक आणि अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडील PMEAC अभ्यासानुसार भारतातील हिंदू लोकसंख्या किती टक्क्याने कमी झाली आहे? तर याचे उत्तर आहे 7.8%। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने मे 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार 1950 ते 2015 दरम्यान भारतातील बहुसंख्य हिंदू लोकसंख्येचा वाटा 7.81% घटला आहे। तर मुस्लिम समुदायाचा वाटा त्याच कालावधीत 43.15% वाढला आहे। धार्मिक अल्पसंख्याकांचा वाटा एक क्रॉस कंट्री विश्लेषण या आभ्यासामध्ये ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे याच कालावधीत शीख आणि बौद्ध लोकसंख्येमध्ये अनुक्रमे 1.85% आणि 0.81% वाढ झाली आहे। तसेच लोकसंख्येमध्ये जैन आणि पारशी लोकांचा वाटा घसरला आणि 2015 मध्ये अनुक्रमे 0.36% आणि 0.004% इतका राहिलेला आहे। नेक्स्ट आहे, भारत औपचारिकपणे नवीन संशोधन केंद्र कोणत्या खंडात विकसित करणार आहे? तर याचे उत्तर आहे अंटार्क्टिका। भारत अंटार्क्टिकामध्ये मैत्री 2 हे नवीन संशोधन केंद्र बांधणार आहे। कोची येथे होणाऱ्या 46व्या अंटार्क्टिक कराराच्या सल्लागार बैठकीत याची घोषणा केली जाईल। सध्या भारत अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारतीमध्ये 2 संशोधन केंद्र चालवतो। मग कोणते आहेत? मैत्री हे संशोधन केंद्र 1989 मध्ये स्थापन करण्यात आले आणि भारती हे 2012 मध्ये स्थापन करण्यात आलेले होते। तर सध्या मैत्री आणि भारती हे 2 संशोधन केंद्र अंटार्क्टिकामध्ये कार्यरत आहेत। अंटार्क्टिकामधील भारतातील पहिले संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री 1983 मध्ये स्थापन करण्यात आले, परंतु ते बर्फात बुडाले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणी लिक्विड ऑक्सिजन केरोसिन वापरून अर्ध क्रायोजेनिक इंजिन विकसित केले? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रो। मे 2024 मध्ये इस्रोने लिक्विड ऑक्सिजन केरोसिन वापरून अर्ध क्रायोजेनिक इंजिन विकसित केले आहे। इस्रो लिक्विड प्रोपेशनल सिस्टीम सेंटरद्वारे इतर लॉन्च व्हेइकल सेंटर्सच्या पाठिंब्याने अर्ध क्रायोजेनिक प्रणोदन प्रणालीच्या विकासास पुढे जात आहे। लिक्विड ऑक्सिजन आणि केरोसिनच्या संयोगाने समर्थित 2000 kN सेमी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून लॉन्च व्हेइकल मार्क 3 आणि भविष्यातील लॉन्च वाहनांची पेलॉड क्षमता वाढवणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे, भारत आणि कोणता देश संयुक्तपणे अरबी समुद्रातील शार्क आणि किरणांवर संशोधन करणार आहेत? तर याचे उत्तर आहे ओमान। भारत आणि ओमान संयुक्तपणे अरबी समुद्रातील शार्क आणि किरणांवर संशोधन करणार आहेत। अरबी समुद्रातील शार्क आणि किरणांच्या संशोधन आणि संवर्धनाला चालना देण्यासाठी
भारत आणि ओमान यांच्यातील संयुक्त उपक्रम ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कार्यशाळेत सुरू केला जाईल। ही कार्यशाळा दोन्ही देशांमधील सागरी संशोधनातील सहयोगी भविष्याचा पाया घालेल आणि अरबी समुद्रातील शार्क आणि किरणांसारख्या प्रतिष्ठित संसाधनांच्या प्रादेशिक व्यवस्थापन आणि संवर्धनासाठी मार्ग खुला करेल। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीयांसाठी श्रेणी सुधारित आहार मार्गदर्शक तत्त्वे कोणी जारी केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने 2024च्या आधुनिक खाण्याच्या सवयींना अनुसरून सुधारित आहार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। हैदराबाद स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधकांनी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत। आधुनिक आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे विशेषतः लोकांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याचा, नियमित व्यायाम करण्याचा, मिठाचे सेवन मर्यादित करण्याचा आणि उच्च चरबीयुक्त साखर आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करण्याचा सल्ला देतात। अहवालात NINने 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत, जी सर्व वयोगटातील आरोग्य संवर्धन आणि रोग प्रतिबंधकांवर भर देतात, निरोगी आहारावर विशेष लक्ष केंद्रित करतात। मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व वयोगटातील व्यक्तींनी चांगल्या आरोग्यासाठी किमान 30 ते 45 मिनिटे मध्यम तीव्रतेची शारीरिक क्रिया केली पाहिजे। दररोज किमान 60 मिनिटे नियमित शारीरिक हालचाल केल्यास मुलांचे जादा वजन आणि लठ्ठपणा टाळता येतो। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी ट्रस्ट फंडामध्ये किती योगदान दिले? तर याचे योग्य उत्तर आहे $5 लाख। हे UN ऑफिस ऑफ काउंटर टेररिझमच्या जागतिक कार्यक्रमांना प्रामुख्याने दहशतवादाच्या वित्तपुरवठा आणि दहशतवादी प्रवास कार्यक्रमांना विरोध करण्यासाठी भारताचे समर्थन प्रतिबिंबित करते। मे 2024 मध्ये भारताने UN काउंटर टेररिझम ट्रस्ट फंडमध्ये $5 लाख चे योगदान दिले आहे। UN राजदूतातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्र दहशतवाद विरोधी ट्रस्ट फंडसाठी स्वैच्छिक आर्थिक योगदान दिले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।